श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी मातेला तुम्ही स्वतःहून घरी स्थिर होण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे, तर हे 7 उपाय नक्की केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्वतःहून घरी स्थिर होईल। तर सगळ्यात आधी आहे की घरात प्रवेश करताना उजव्या पायाने पाऊल टाकायचा असतो, म्हणजे उजवा पाय मंगळवारी आणि शुभ ऊर्जा घेऊन येत असतो। तसेच रात्री झोपण्याआधी उशीखाली एक लवंग ठेवा, म्हणजे मनातील भीती असेल, तणाव असेल, काळजी असेल ते नष्ट होते, तसेच झोपही शांत लागते। नंतर आठवड्यातून एकदा घरात मीठ पाण्याने पुसा, म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेत असते, त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहत असतं। तसंच दर गुरुवारी घरामध्ये हळदीने श्री लिहायचं आहे, म्हणजे लक्ष्मीचा वास स्थिर घरामध्ये राहतो, तसेच धनाचे मार्ग हे मोकळे होत असतात। नंतर जेवण सुरू करण्याआधी तांदळाचा एक दाणा ताटात ठेवा, म्हणजे अन्नदेवीचा आशीर्वाद तुमच्या घरात राहतो आणि तुमच्या घरामध्ये समाधान वाढत असतं। तसेच शनिवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर लिंबू कापूर फिरवायचा आहे, त्यामुळे घरातील नकारात्मकता आणि जी काही दृष्टी आहे ती ऊर्जा जळून नष्ट होत असती। नंतर घरात ओल्या कपड्यावरून मीठ शिंपडून पुसायचं आहे घरातील जी फरशी आहे ती, त्यामुळे घरातील वाद असेल, भांडण असेल यांची अशांती कमी होत असते। तसेच देवघरात चांदीचं नाणं ठेवा आणि रोज त्याला स्पर्श करा, त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये स्थैर्यता वाढते आणि आर्थिक स्थैर्य वाढत असतं। त्यानंतर तुम्ही तुळशीला रोज सकाळी शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे, त्यामुळे घरातील जे रोग असतात किंवा दोष असतात ते कमी होतात आणि तुमचं आर्थिक प्रगती होत असते। तसेच रात्री पाय धुवून झोपायचे असतात, त्यामुळे दिवसभरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पायांमधून बाहेर निघून जात असते। नंतर पर्समध्ये नेहमी 2 कमळाचे दाणे ठेवा, त्यामुळे तुमच्या पर्समध्ये अनपेक्षित पैसा येईल आणि तुमचे भाग्यही उजळेल। तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात शुद्ध पाणी भरून ठेवायचं आहे, त्यामुळे ही जागा श्री समृद्धीची दिशा तसेच ऊर्जा वाढत असते। तसेच शुक्रवार संध्याकाळी तुपाचा दिवा दक्षिणेला लावायचा आहे, त्यामुळे तुमचे पितृदोष असेल हे अडथळे कमी होत असतात, तसेच कर्ज कमी होत असतं। नंतर पहाटे 5 ते 7 दरम्यान घराची खिडकी ही उघडी ठेवायची आहे, त्यामुळे सूर्य ऊर्जा जी आहे तर ती घरात येते आणि तुमचे जे काही रोग आहे तर ते कमी होत असतात। नंतर आंघोळीनंतर पायांना तेलाचा थेंब लावायचा आहे, त्यामुळे शरीरातील जो थकवा आहे तर तो दूर होतो आणि तुमचे भाग्य वाढत असते। तसेच घरात रोज घंटा किंवा शंख वाजवा, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा स्थिर थरथर कापूनही निघून जाता राहील आणि घरात स्थैर्य वातावरण राहील। तसेच मुख्य दारासमोर नेहमी स्वच्छ पायपुसणी ठेवा, त्यामुळे घाण आणि वाईट ऊर्जा जी आहे तर ती बाहेरच थांबत असते। तसेच झोपताना पलंगाखाली चप्पल कधीही ठेवू नका, त्यामुळे बेचैनी, वाईट स्वप्ने पडतात, मन अस्थिर होत असतं। तसेच घरात डोक्यावर पंखा बंद असताना कधीही पैसे मोजू नका, त्यामुळे पैसे थांबत असतात आणि आपला खर्च हा वाढत असतो। त्यानंतर आहे की आठवड्यातून एकदा घरात कापूर प्लस लवंग हे दोन्ही मिळून जाळायचे आहे, त्यामुळे घरातील अडकलेली ऊर्जा ही स्वच्छ होते, तसेच कामे हे वेगाने होत असतात। नंतर कोणत्याही कामासाठी घरातून निघण्याआधी 3 वेळा हात जोडून देवघर पुढे उभा राहा, त्यामुळे कार्यसिद्धी होत असते, तसेच संरक्षण आणि आत्मविश्वास तुम्हाला भेटत असतो। आणि पाण्याचा ग्लास डोक्याजवळ ठेवू नका, मेंदूवरील दडपण वाढतं आणि अशांतता निर्माण होते। ग्लास नेहमी पलंगापासून दूर टेबलावरती ठेवा। त्यानंतर आहे घरात तुटक्या वस्तू ठेवू नका,
ज्यामुळे तुटलेल्या वस्तूंनी घराची ऊर्जा ही तुटत असते आणि त्यामुळे तुमचं आर्थिक प्रगती होत नाही आणि विशेषतः तुटलेले आरसे लगेचच काढून टाकायचे असतात, त्यामुळे तुमच्या अधोगती येत असते. तसेच खोलीत धूप फिरवताना घड्याळाच्या दिशेने फिरवा, म्हणजे अशुभ ऊर्जा बाहेर ढकलली जाते आणि शुभ ऊर्जा आपल्या घरामध्ये भरली जाते. तसेच घरातील मुख्य दारामागे झाडू उभा करून ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मी उलट फिरते, धनप्रवाह थांबत असतो आणि झाडू नेहमी झोपून किंवा असा आडवा ठेवायचा असतो, तो कधीही उभा ठेवायचा नसतो. तसेच पलंगाखाली कागद, वस्तू, पैसे साठवू नका, त्यामुळे अडथळे आणि मानसिक ताण वाढतो. पलंगाखाली नेहमी जागा ही रिकामी ठेवायची आहे, त्यामुळे सकारात्मक प्रवाह वाढत असतो किंवा कोणत्याही वस्तू त्याच्याखाली ठेवायच्या नसतात. नंतर सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहू नका, त्यामुळे पहिले देवाचे नाव घ्या किंवा उजवा हात बघा, दिवस शुभ आणि यशस्वी जातो. तसेच रात्री स्वयंपाकघरात रिकामी भांडी ठेवू नका. रिकामेपणा म्हणजे पैशांची कमी निर्माण होते. एक भांडे पाण्याने भरून ठेवा, ज्यामुळे घरामध्ये नेहमी बरकत येत असते. तसेच घरात शिळे किंवा मृत फुलं, सुकलेली फुलं, पानं ठेवू नका, ज्यामुळे घरामध्ये अशुभ ऊर्जा जमा होते, मन खिन्न होतं. रोज स्वच्छता करून काढायची असते. तसेच मुख्य दरवाजाच्या दिशेने कधीही कचऱ्याची टोपली ठेवू नका, त्यामुळे धनाचा जो मार्ग आहे तर तो अडतो. तसेच नशीब साथ देत नाही किंवा कचरा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावा, त्यामुळे घरामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तसेच संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही झाडू मारायचा नसतो, त्यामुळे घरात लक्ष्मी नसते, धनहानी होत असते. झाडू दिवसाच्या प्रकाशातच मारायचा असतो, त्यामुळे घरात चांगलं वातावरण असतं. तसेच घरात जास्त काळोख ठेवू नका, म्हणजेच खूप अंधार करू नका, जसं की अंधार नकारात्मकतेचं कंपन वाढवतं. कमीत कमी एक पिवळा दिवा सतत जळत असू द्या, त्यामुळे घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. नंतर भांड्यातलं पाणी ओतताना उजव्या बाजूने ओतावं, त्यामुळे घरातील जी धनप्रवाह आहे तो वेगाने वाढत असतो. तसेच स्वयंपाकघरामध्ये काळा मिरी, लवंग, मीठ यांची त्रिकूट ठेवावी, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि वाद हे कमी होत असतात. तसेच रात्री ओल्या टॉवेलने झोपू नका, त्यामुळे घरातील जलतत्व हे असंतुलित होत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे काही नियम जर पाळले तर लक्ष्मी ही स्वतःहून तुमच्या घरी स्थिर राहील. श्री स्वामी समर्थ.